नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर अखेर राशनचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। किती जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत? 13 जिल्ह्यात जवळजवळ 26 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तुमचे जे काही राशनचे पैसे आहेत, राशन ऐवजी तुमचे जे काही पैसे आहेत तर ते जमा होणार आहेत। कोणत्या राशन कार्ड धारकांना ते पैसे भेटणार आहेत, त्यानंतर किती पैसे भेटणार आहेत, त्याच्यानंतर 13 जिल्हे कोणते आहेत ते सविस्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तुम्ही जर अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्यानंतर तुम्हाला जे काही राशनचे पैसे आहेत तर ते कधी येणार आहेत तेही आपण बघणार आहोत। तुमचं जर राशन कार्ड पिवळं असेल किंवा केशरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे येणार आहेत का नाही येणार तेही आपण बघणार आहोत। पात्र लाभार्थी त्या ठिकाणी बघणार आहोत। त्यानंतर कोणते कोणते जिल्हे आहेत तेही आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। आता त्यासाठी एक नवीन जी आर आलेला आहे। तुमचे जे काही राशन कार्डचे पैसे आहेत तर ते वितरित करण्याबाबत तो जी आर आहे आपण त्या ठिकाणी बघूयात। 14 जिल्हे एपीएल डीबीटी केशरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत। आता ज्यांचं केशरी रेशन कार्ड आहे तर त्यांनाच या ठिकाणी पैसे भेटणार आहेत तुमच्या बँक खात्यामध्ये, ते जमा होणार आहेत। कोणते कोणते जिल्हे आहेत तेही आपण बघूयात। ओके, 12/9/25 चा हा जी आर आहे। 12/9/25 म्हणजे 12 सप्टेंबरचा हा जी आर आहे। लवकरच तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत तर ते पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत। ओके, आता कोणते कोणते जिल्हे आहेत ते सविस्तर तुम्ही त्या ठिकाणी रीड करायचं आहे। याची जी काही पीडीएफ आहे तर ती पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटून जाईल। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुमचं जे काय बँक खातं आहे तर ते डीबीटीला त्या ठिकाणी लिंक पाहिजे, आधार कार्ड पण तुमच्या बँक अकाउंटला लिंक पाहिजे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। आणि केशरी राशन कार्ड धारकांनाच ते पैसे त्या ठिकाणी भेटणार आहेत। या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपरोक्त शासन निर्णय 4 सप्टेंबरचा जो काही शासन निर्णय आहेत त्या शासन निर्णयाने ओके, आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, वितरण व किमती नियंत्रण 0327 शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट झालेल्या एपीएल केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना। ओके, तर आता त्या ठिकाणी जे काही शेतकरी आहेत 14 जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त, तर अशा जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत केशरी राशन कार्ड धारक जे काही शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी त्या ठिकाणी थेट रक्कम खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहेत। ओके, अर्थसहाय्य या अंतर्गत वित्त विभागाकडून खर्चासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून शासनाच्या प्रणालीवर क्री रजिस्टरनुसार लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन रक्कम 44,49,82,650 ओके, 44,49,82,650 एवढा निधी वितरित करण्यात त्या ठिकाणी येणार आहेत। ओके, आता कोणते कोणते जिल्हे आहेत आणि किती शेतकरी आहेत ते आपण सविस्तर बघूयात। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे बघा, जिल्ह्याचे नाव, कार्डांची संख्या, लाभार्थ्यांची संख्या आणि एकूण रक्कम। पहिला जिल्हा आहे अकोला, दुसरा आहे अमरावती, त्याच्यानंतर बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर। ओके, त्यानंतर नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ असे एकूण 14 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी राशन कार्डचे जे काही पैसे आहेत, राशनचे पैसे तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी भेटणार आहेत। ओके, आता एकूण कार्ड किती आहेत? 6,65,578 6,65,578 एकूण कार्ड आहेत। ओके, एकूण लाभार्थी किती आहेत? एका कार्डमध्ये 2 पेक्षा जास्तही घरातील त्या ठिकाणी तुमचे जे काही सदस्य आहेत तर ते असू शकतात। त्यामुळे एकूण लाभार्थ्यांची संख्या किती आहे? 26,17,545 आणि एकूण रक्कम किती वितरित करण्यात त्या ठिकाणी आलेली आहेत बघा, 44,49,82,650 इतके जे काही पैसे आहेत तर ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत। बघा, अकोल्यामध्ये या ठिकाणी कार्डची संख्या किती आहेत? 25,393 आणि एकूण लाभार्थी किती आहेत? 93,947 आणि एकूण निधी त्या ठिकाणी किती वितरित करण्यात आलेला आहे बघा, 1,59,70,900 इतका निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। ओके,
असे जवळजवळ किती जिल्हे आहेत? 14 जिल्हे आहेत आणि 14 जिल्ह्यांमधील तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात लाभार्थ्यांची संख्या, त्याच्यानंतर एकूण रक्कम त्या ठिकाणी किती वितरित करण्यात येणार आहेत. ओके, ही सर्व जी काही माहिती आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल. टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकतात. ह्या 14 जिल्ह्यांमध्ये फक्त राशनचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. ओके, तुम्हाला जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.